Good morning, students. I hope you are well. So now I'm going to start today understanding time. Lesson number 5, understanding time. Have you seen, student? What is this? This is a calendar. In every house there is a calendar. Haven't it, student? सगळ्यांच्या घरी कॅलेंडर असतात की नाही? So now tell me, see here. I want to ask one question, student. For which purpose do we use a calendar? For which purpose do we use a calendar? आपण कॅलेंडरमध्ये काय पाहत असतो? स्टुडंट्स, आपण कॅलेंडरमध्ये काय पाहत असतो? For what purposes do we use a calendar? For what purposes do we use a calendar, student? We use a calendar to identify dates, weeks, months, and year. We can identify, we can plan our daily activity also. Yes or no, student? Now, see here. For which purpose do we use a calendar? We use a calendar to identify days, weeks, months, and year. We can identify the particular time in which we are living, and we can plan our daily activities. Okay, student? Then next, look here. What they told. When and why do you turn the page of a calendar? When and why do you turn the page of calendar, student? When and why? तुम्ही केव्हा आणि का टर्न पेज करतात? तुम्ही केव्हा आणि का पेज टर्न करतात, स्टुडंट ऑफ कॅलेंडरची? Because the pages of the calendar is turned on completions of date of a particular month. For example, सप्टेंबर महिना घ्या. सप्टेंबर महिन्याची शेवटची तारीख काय असते? 30 तारीख असते. मग ती 30 तारीख शेवटची संपल्यावर आपण काय करतो आहे? कॅलेंडरचं दुसरं पान आपण कॅलेंडरचं पहिलं पान टर्न करतो. का? कारण आता दुसरा महिना आलेला असतो आणि त्याची डेट आपल्याला बघायची असते. म्हणून आपण काय करतो? पूर्ण सप्टेंबरचा महिना संपला की आपण काय करतो? कॅलेंडरची पेज टर्न करतो. हो की नाही, स्टुडंट? सो सी वेन अँड वाय डू यू टर्न द पेज ऑफ अ कॅलेंडर? तुम्ही केव्हा आणि का कॅलेंडरची पेज का टर्न करतात? सो व्हॉट इज द आन्सर? द पेज of a calendar is turned on completions of dates of a particular month. It becomes necessary to get another page of it for the next month. Have you student understood? Now see here. Next, what they ask. What do the number in a calendar tell us? What do the numbers in a calendar tell us? द नंबर काय हे आपल्याला काय सांगतात? द नंबर इन अ कॅलेंडर्स डेट. द कॅलेंडरचे नंबरचे डेट हे आपल्याला काय सांगतात? व्हॉट डू द नंबर इन अ कॅलेंडर टेल अस? इट टेल अस अबाउट डेट. ते आपल्याला काय सांगतात? डेट. सो द नंबर इन द कॅलेंडर टेल अस अबाउट द डेट. इट ऑल्सो टेल म्हणजे ते आपल्याला काय सांगतात? त्या ज्या दिवशीची ती तारीख असते, ती डेट, हा कुठला महिना आहे, हा कुठला इयर आहे, काय हा कुठला वीक आहे, कॅलेंडरची डेट, कॅलेंडरची तारीख असतात की ते तारीख आपल्याला काय सांगतात? आज कुठला महिना आहे, आज कुठला मंथ आहे, आज कुठला वीक आहे, हे सगळं आपल्याला कॅलेंडरची डेट सांगतात. ओके स्टुडंट? नाव लेट्स स्टार्ट. Now let's start, student. Understanding time. So look here. Time has three parts.
What has gone by is the past, what is going now is the present, and what is yet to come is the future. ओके. टाईमला हे बघा, टाईम हॅज 3 पार्ट. टाईमला 3 वेळा डिवाईड केलेला आहे. 3 वेळा डिवाईड केलेला आहे. व्हॉट इज गॉन बाय द पास्ट. व्हॉट इज गॉन जे होऊन गेलेलं आहे. जे होऊन गेलेलं आहे ते पास्ट आहे. जे आत्ता चालू आहे, व्हॉट इज गोईंग नाव इन द प्रेझेंट. ओके. जे आत्ता चालू आहे ते प्रेझेंट. काय सांगितलं मी? जे आत्ता चालू आहे ते प्रेझेंट. अँड व्हॉट इज ॲट टू द काम. व्हॉट इज ॲट टू काम इज द फ्युचर. म्हणजे जे अजून यायचं आहे ते फ्युचर आहे. जे अजून यायचं आहे ते फ्युचर आहे. मी आता काय सांगितलं बघा. जे होऊन गेले आहे ते प्रेझेंट. जे आत्ता चालू आहे ते प्रेझेंट. जे अजून यायचं आहे ते फ्युचर. ओके स्टुडंट. टुडे इज मंडे. टुडे इज मंडे म्हणजे आज, आत्ता काय, आत्ता म्हणजे काय, आज आहे मंडे. टुडे इज अ मंडे. द वर्ड टुडे शोज द प्रेझेंट टाईम. द वर्ड टुडे काय शोज करत आहे. टुडे शोज द प्रेझेंट टाईम. टुमॉरो इज माय बर्थडे. टुमॉरो इज माय बर्थडे. उद्या तुमचा बड्डे आहे. उद्या तुमचा बड्डे आहे. मग तो आज आलेला नाही आहे. मग तो आज आलेला नाही आहे. आणि आज बड्डे आलेला नाही आहे. तो येणार आहे. मग तुम्ही बड्डे सेलिब्रेट करणार आहे. मग तुम्ही दुसऱ्या दिवशी तुमचा बड्डे सेलिब्रेट करणार आहे. द वर्ड टुमॉरो शोज द फ्युचर. द वर्ड टुमॉरो. द वर्ड टुमॉरो shows a future. Okay. Then yesterday Granny told me a story. Yesterday Granny told me a story. Okay. Yesterday Granny told me a story. मग काय, yesterday काय हे करतात. yesterday it shows the past. Granny told me a story. So yesterday shows the past. Time can be understood using means such as calendars, school, timetable, etc. हे बघा, yesterday Granny told me a story. yesterday मला आजीनं स्टोरी सांगितलेलं आहे. मग yesterday काय शो करतं. द वर्ड yesterday shows the past. Okay student. Time can be understood using means such as calendar, school, timetable, etc. Student, तुम्ही जेव्हा तुम्ही शाळेला जातात तेव्हा तुम्ही कसली वाट बघतात. केव्हा रिसेस होईल आपली स्कूलची रिसेस. आणि कधी आपण मम्मीनं काय टिफिनमध्ये दिलेलं आहे ते कधी आपण खाणार. आणि आपण आपल्या फ्रेंड्सबरोबर कधी खेळणार. हे असं वाटतं की नाही तुम्हाला. अँड यू मस्ट बी अननोएली म्हणजे तुम्ही मनातल्या मनात कधीतरी असं टाईम यू कॅल्क्युलेट द टाईम इन युअर माइंड. म्हणजे कधी रिसेस संपणार, कधी आमचा पहिला पिरियड संपणार, दुसरा पिरियड कधी संपणार, तिसरा पिरियड कधी संपणार. का म्हणजे आम्हाला कधी आमची रिसेसची बेल होईल आणि आम्ही कधी टिफिन खाऊ, असं तुम्हाला वाटते की नाही स्टुडंट. जेव्हा टीचर शिकवतात तेव्हा तुम्ही काय करतात. काही स्टुडंटला मनातल्या मनात असं वाटतं की हा पहिला पिरियड कधी संपणार, दुसरा पिरियड कधी संपणार, तिसरा पिरियड कधी संपणार. मग आम्हाला टिफिन खायला मिळणार, आमची रिसेस होणार, सुट्टी होणार आणि आम्ही आपल्या मित्राबरोबर खेळणार. ओके. सो दिस इज अ पॉईंट. सो नाव
So time can be understood using means such as calendar, school, timetable, etc. students. Now look here. Do you know? Do you know? See here. It is important to understand time for studying history. It is important. काय आहे? It is important to understand time for studying history student. हे काय स्टॅच्यू. हे काय स्टॅच्यू आहे. हे काय कॉईन्स आहेत. हे जुनी काळातले कॉईन्स आहेत. शार्ड्स ऑफ पोएट्री. शार्ड्स ऑफ पोएट्री म्हणजे काय जुने माती असतात की ते त्याचे तुटलेले पीसेस आहेत त्याला काय म्हणतात शार्ड्स ऑफ पोएट्री. सो इट इज इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड द टाईम फॉर द स्टडिंग हिस्ट्री. हा पुतळा दिलेला आहे तो पूर्ण पुतळा नाही आहे स्टुडंट. हा अर्धा पुतळा म्हणजे मूर्ती आहे ती अर्धा पुतळा आहे म्हणजे इट इज अ हाफ. इट इज नॉट अ फुल. ओके. नाव सी what they told. Sometimes old statue, coins, shards of poetry, etc. are found while digging the foundations of a building. काय म्हटले बघा स्टॅच्यूज, कॉइन, शार्ड्स ऑफ पोएट्री एक्सेट्रा. स्टॅच्यू हा अर्धा पुतळा आहे. हे जुने काळातले कॉइन्स आहेत. हे शार्ड्स ऑफ पोएट्री म्हणजे काय जुन्या मातीतले पीसेस आहेत. हे तुटलेले पीसेस आहेत. परत शार्ड्स ऑफ पोएट्री म्हणतात त्याला. आणि व्हॉट इट टोल आर फाउंड वाईल डिगिंग इन द फाउंडेशन्स ऑफ अ बिल्डिंग. म्हणजे काय जेव्हा आपण काय बिल्डिंगचं जे काम असतात बांधकाम करतो तेव्हा आपण काय करतो खणलं जातं आहे. त्या खणल्याच्या वेळी ते आपल्याला हे असे वस्तू मिळतात. अ स्टॅच्यू, जुने काळातले कॉइन्स, shards of poetry. So we just find out this and then what म्हणजे काय होतं आहे एक्सपर्ट्स पर्सन्स आर दोज पर्सन हू नो these things better. म्हणजे काय एक्सपर्ट पर्सन्स आर दोज पर्सन हू नो द थिंग्स बेटर. थ्रू these things are study carefully. म्हणजे ह्यातली म्हणजे काही माणसं असतात की जे जास्त हिस्ट्रीबद्दल जास्त माहिती काढतात, जे अभ्यास करतात, अभ्यासू असतात. म्हणजे काय त्यांना म्हणजे जुन्या काळातली माहिती गोळा करायची असते. असे एक्सपर्ट पर्सन काय करतात त्याचा अभ्यास करतात आणि हे कुठल्या काळातले वस्तू आहे हे कधी त्यांना कुठल्या काळात सापडलेले आहे. अ स्टॅच्यू, जुनी कॉइन्स, शार्ड्स ऑफ पोएट्री. सो ते एक्सपर्ट पर्सन काय करतात ते फाइंड आउट करतात आणि त्यांचं अभ्यास करतात. सो these things are studied carefully and through this study we come to know about the period of time to which they belong. आणि ते एक्सपर्ट पर्सनमुळं आपल्याला कळतात की ते कुठल्या काळातलं आहे म्हणजे कोणत्या काळातलं आहे. कळालं काय तुम्ही आता कुठं पण आपण पिकनिकला जातो आणि तिथं आपण असं बघतो की म्हणजे कुठली मोठी जुनी इमारत असते त्या कुठल्या काळातली. मग फॉर एक्झाम्पल आता रामायणच्या इथं आपण जातो श्रीलंकामध्ये रामाचं हे आहे मग ती रामाची मूर्ती कशी काय तिथं आहे ते आपण जास्त माहिती घेतो ना. तसंच हे एक्झाम्पल आहे. ओके. नाव लेट्स सी यूज युअर ब्रेन पॉवर. आता काय सांगितलं बघा इथं टुडेज न्यूजपेपर बिकम ओल्ड टुमॉरो. बट इफ वी कॅनॉट रिमेंबर अ पर्टिक्युलर फॅक्ट वी सर्च थ्रू द ओल्ड न्यूजपेपर टू फाइंड द information we need. Okay. This means that today's newspaper will tomorrow become a important means of getting to know history. This means that today's newspaper will tomorrow become a important means of getting to know history. म्हणजे काय सांगितले बघा टुडेज न्यूजपेपर म्हणजे आज पेपर आला की तुम्ही काय करतात पेपर वाचतात आणि ते बाजूला ठेवतात. हां मग उद्या परत पेपर येतो आहे उद्या परत आपला न्यूजपेपर येतो तेव्हा आपण काय करतो तर पेपर घेतो आहे वाचतो आहे
आणि आपल्याला काय त्याची काहीतरी त्या पेपरची माहिती पाहिजे असते, लिंक पाहिजे असते. मग आपण काय करतो, आपण जुने पेपर काय करतो, आपण शोधतो, जुने पेपर काढतो आणि आपल्याला स्कूलमध्ये काही ॲक्टिव्हिटी दिलेली असतात. आपल्याला माहिती काहीतरी गोळा करायची असते. गणेश फेस्टिवलची तुम्हाला फोटोज स्टिक करायला सांगितलं असतात स्कूलमध्ये. मग आपण काय करतो, जुन्या पेपर काढतो आणि ते आपण शोधतो. मग तेव्हा आपण काय करतो, सगळे जुने पेपर काढून त्याची माहिती काढतो आपण आणि आपण स्कूलसाठी आपल्याला ती माहिती गोळा करून द्यायची असते. त्यामुळे आपण जुने पेपर काढून सगळं आपण फाइंड आउट करतो आणि त्यामुळे तुम्ही काय करतात, त्या हिस्ट्रीची अभ्यास करतात. जुन्या पेपरची आपण माहिती काढत असताना तेव्हा काय तुम्ही हिस्ट्रीमध्ये जातात आणि त्याचा अभ्यास करतात. थ्रू these things are studied carefully, and through these studies we come to know about the period of time. Sorry student, this means that today's newspaper will tomorrow become an important means of getting to know history. Okay student, now let's see here. Can you tell how do we measure time? How do we measure time? How do we measure time? टाईमला समजून घेण्यासाठी आपण वेळ डिवाईड केलेला आहे. हाऊ डू यू मेजर टाईम म्हणजे काय? टाईमला समजून घेण्यासाठी आपण वेळेला डिवाईड केलेला आहे. ओके. टू अंडरस्टँड टाईम वी डिवायडेड इंटू सेकंड, मिनिट्स, आवर्स, डे अँड नाईट, fortnight, month, year. Okay student. So student, now tell me 60 सेकंड म्हणजे किती? 60 सेकंड म्हणजे 1 मिनिट. 1 मिनिट म्हणजे किती? 60 मिनिट्स. ओके स्टुडंट. 1 आवर म्हणजे किती? 1 आवर म्हणजे किती? 24 आवर्स. 24 आवर्स होतात. ओके. सो 24 आवर्स म्हणजे काय? 1 डे. ओके. अँड फोर नाईट म्हणजे काय? 15 डे. 15 डे म्हणजे काय? 15 डे म्हणजे काय? 15 डे म्हणजे 1 फोर्टनाईट. आणि असे 2 15 डेज मिळून काय होतात? 4 नाईट होतात. 1 4 नाईट होतात. ओके. दॅन 1 4 नाईट होतात. दॅन म्हणजे दोन्ही 2 15 डेज मिळून काय होतात? 2 4 नाईट होतात. ओके. आणि 1 मंथ म्हणजे कधी होतात? 12 months it will be completed 1 year. 12 months it will be completed 1 month. Okay. So 1 month होतात and 12 month हे काय होतात? 1 year complete होतात. In this way time can be measured. Water clocks and the calendars are instrument of measuring times. काय म्हटले बघा? In this way the time can be measured. टाईम कशामध्ये मेजर केलं जातं आहे? वॉटर clocks and the calculators are the instrument of measuring time. ओके स्टुडंट. 60 सेकंड म्हणजे काय? 1 मिनिट. 60 मिनिट्स म्हणजे 1 आवर. 24 आवर म्हणजे 1 डे. 15 डे म्हणजे 1 फोर्टनाईट. असे 2 फोर्टनाईट मिळून 1 मंथ होतात. आणि 12 मंथ म्हणजे 1 इयर होते. ओके स्टुडंट. सो now if you measure this thing first in the ancient time, what they measure in the water clock, hour glass and calendar. Okay, is to measure the time. So I'm going to stop till here only, and you have to read this lesson. Okay, you have to read this lesson student. And one thing I want to tell you, look here. Today I have told you this is a meaning. Okay, it is a meaning of past. Past म्हणजे काय? Gone by in time and no longer extending.
गॉन बाय इन टाईम अँड नो लॉंगर एक्साइटिंग म्हणजे भूतकाळ. ओके. प्रेझेंट म्हणजे काय? इन अ पर्टिक्युलर प्लेस. इन अ पर्टिक्युलर प्लेस उपस्थित. ओके. हजर असलेला. फ्युचर म्हणजे काय? त्याचं मिनिंग काय बघा? अ पिरियड ऑफ टाईम फॉलोविंग द मोमेंट ऑफ स्पीकिंग ऑर रायटिंग टाईम रिगार्डेड एज स्टील टू कम म्हणजे काय? भविष्यकाळ. फ्युचर म्हणजे काय? भविष्यकाळ. टुमॉरो म्हणजे काय स्टुडंट? ऑन द डे आफ्टर टुडे. आजचा नंतरचा दिवस. उद्या. ओके. देन लुक या. एस्टरडे ऑन द डे बिफोर टुडे. मीनिंग काय त्याचा? ऑन द डे बिफोर टुडे. आधीचा दिवस किंवा आधीचा दिवस. काळ म्हणजे काय म्हणतो आपण? काळ. स्टॅच्यू म्हणजे काय स्टुडंट? हे बघा. अ फिगर ऑफ अ पर्सन ऑफ मेटल अँड युजली पुट इन अ पब्लिक प्लेस. आपण आता काही रस्त्यावर असं पुतळा हे केलेलं असतं आणि त्याचं उद्घाटन होतं आहे, त्याला काय म्हणतात? स्टॅच्यू म्हणतात. काय म्हणतात? स्टॅच्यू. कॉइन्स अ पीस ऑफ मनी मेड ऑफ मेटल. त्याला काय म्हणतात? नाणे. ओके. देन पोएट्री म्हणजे काय बघा स्टुडंट? पॉट, डिशेस एक्सेट्रा दॅट आर मेड फ्रॉम बेक क्ले. पॉट, डिशेस एक्सेट्रा दॅट आर मेड फ्रॉम बेक क्ले. ओके स्टुडंट. देन भाजलेल्या मातीच्या केलेली भांडी कुंडी. मराठीमध्ये काय म्हणतात? भाजलेल्या मातीची केलेली भांडी कुंडी. ओके स्टुडंट. Now student, just I want to tell you one thing. Whatever I am telling you the hard words to underline, you have to write that hard word in your notebook student. Okay. Now look here, I am just telling you. Just underline it. Take the pencil and underline. Understanding. Okay. First you underline the understanding. Time. Okay. Time. Then future. Then you underline future. Then tomorrow. Yesterday, granny, okay, birthday, calendars. Okay student. Then you underline a statue, a coin, poetry, shards. Okay. Digging, foundation, building. Okay. Period. Then newspaper, particular. Okay. History. Then you underline second, minutes, hours. Okay student. Fortnight, year, month, water clock, instrument. These hard words you have to write in your notebook student and read this lesson, and you see the video 4 or 5 times student, then only you understood. Okay. Just now what I told you, you just don't see in only one time, it will not understood you. You just look the video 4 and 5 times, then read the lesson, then you will understood. Okay student. Thank you. I hope you understood this. Okay. Next we will continue.